6 4 और 114 रन की पारी। यकीनन नॉन स्ट्राइक पर सचिन कुटे हो तो हाथ उठाए। ओ कौन है? चौदह 6 6 4। अगली गेंद नामदेव जराड़ की और आते ही शुरुआत की इस अच्छे तगड़े शॉट के साथ। हम पर का इशारा लॉन्ग ऑफ की दिशा में, लॉन्ग ऑन की दिशा में करारा प्रहार, आमदार चषक चौकार। अब जिस कदर हमें पवन राठौड़ की तरफ से बल्लेबाजी देखने मिली, उसी तरह की बल्लेबाजी क्या रिजवान दिखाएगा, देखेंगे अगली गेंद पर। और इस बार सटीक टप्पे पर वाइट यॉर्कर गेंद, यकीनन अच्छे गेंद को सम्मान दिया। डॉट गेंद, वो जो ऑफ साइड का गिरे हुआ बैनर दिख रहा है, उस बैनर को अगर लगती है गेंद तो चौका करार दी जाएगी, 4 रन दिए जाएंगे। फिर से अच्छा प्रहार, लेकिन इस बार फील्डर मौजूद वहां पर अबरार मोमिन, केवल 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। इसके बाद की कमेंट्री का भार संभालेंगे निवेश गोरे। हेलो, बढ़िया गेंद यहाँ पर नामदेव जराड़िंग की ओर से। इस ओवर की आखिरी गेंद आना बाकी। काफ़ी बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन यहाँ पर पवन राठौड़ के द्वारा। बाहर निकल के मारना चाहते थे, लेकिन बॉल सीधा मिडल स्टंप लेकर जाती हुई। ओवर की समाप्ति और बढ़ता हुआ स्कोर 9 रन, लॉस ऑफ 1 विकेट। इस मैच को अगर SP 11 को जीतना होगा तो हर ओवर में 21-21 रन बनाना होंगे। देखना होगा यहाँ पे पंडितकर सर की जगह लेने कौन आता है। श्री तर आपण मागच्याच इनिंगमध्ये पाहिलेला आहे जोरदार फटकेबाजी पवन राठौड़ यांच्याद्वारे, ज्यांनी की 14 षटकं मारून हिंगोलीच्या या झेडपी ग्राउंडवरती इतिहास नोंदवलेला आहे। चांगले चांगले बॅट्समनही त्यांची उत्कृष्ट अशी पारी पाहून आणि रिजवान यांचा स्वीप शॉट गेलेला आहे। वन बाउंस चौकार, आमदार चषक चौकार। परत एकदा स्वीप शॉट खेळायचा प्रयत्न होता, डॉट बॉल, आणि पवन राठौड़ हे
ऑलराऊंडर आहेत. चांगल्या प्रकारे बॉलिंग आणि बॅटिंग तर उत्कृष्ट प्रकारे केलेली आहे. स्वीप मारायचा प्रयत्न आणि पांडेच्या हातात झेलबाद रिजवान. SPLN ज्युनियर हा संघ खूप कठीण आहे. ही अपेक्षा सर्वच प्रेक्षकांच्या मनात आहे. प्रभू मुकाडे हे आता स्ट्राईकवर येतील. संघाची धावसंख्या जी झालेली आहे ते 13 रनवर 2 विकेट गेलेले आहेत. हलक्या हाताने कट केलेला प्रयत्न आणि हे रनआउट. एसपीएलएन ज्युनियर या संघाला विनंती आहे की लास्टपर्यंत फाईट बॅक करा, संघर्ष करा. तुमच्यात ते दाखवून द्यायची हिंमत आहे हे स्वतः तुम्ही कॉन्फिडन्स घ्या. आणि समोरच्या टीमला तुम्हीही जसे पवन राठोड यांनी बॅटिंग केलेली आहे तशीच तुमच्यामधला एखादा बॅट्समन असा येईल की तो पण असे फटके मारून तुम्हाला विजयाच्या लक्ष्याकडे तुम्हाला नेईल. खेळ आणि आयुष्य यामध्ये इसी बीच आता हुआ एक अच्छा प्रहार आमदार चषक चौकार. सलग 3 षटकार लावणाऱ्या फलंदाजाला अनिकेत नागरे यांच्याकडून 501 रुपयाचे ना पाटील. सलग 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला अनिकेत नागरे पाटील शावकार यांच्यातर्फे 501 रुपयाचं पारितोषिक. आणि एक ज्युनियर SP संघासाठी खेळ असो की आयुष्य, आपले सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजेल. खरोखर आज तुम्हाला वेळ आहे, तुमच्याकडे आज वेळ आहे की तुम्ही आपले सामर्थ्य दाखवू शकता. ईट का जवाब पत्थर से देने की काबिलियत जिसमें हो उसे दुनिया का कोई भी खेल हरा नहीं सकता. अगली गेंदबाजी सुशील मुंडे इनके द्वारा सामना करेंगे प्रभु मोकाड़े. आउटसाइड एज बॉल जाती है सीधा थर्ड मैन पर. बेहतरीन फील्डिंग का नज़र है यहाँ पर नामदेव जराडिंग के द्वारा. अगली कमेंट्री आकाश बांगर. चांगल्या प्रकारे खेळायचा हा चेंडू होता, तो वरी अटकल्यामुळे पांडेने परत एकदा झेल घेतलेला आहे आणि सुशील मुंडे यांना ही विकेट मिळत आहे. आणि नेक्स्ट बॅट्समन जे येत आहेत त्यांच्यात दमखम आहे मोठे मोठे फटके मारायचा, ज्यांचं की नाव आहे सचिन कुटे. गुड्डूभाऊ यांच्यातर्फे पवन राठोड यांना 2000 रुपयाचं पारितोषिक कमेंट्री बॉक्समध्ये जमा करण्यात आलेलं आहे. आणि नेक्स्ट बॉल हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू ऑफसाईडला.
जसे की सुशील मुंडे बॉलिंग करत आहेत तशाच प्रकारे बॉलिंग करणारे दोन्ही फिरकीपटू आर डी अण्णा आणि पवन बांगर हे उत्कृष्ट असे बॉलर आहेत. परत एकदा डॉट बॉल सुशील मुंडे यांचा आणि हा शेवटचा चेंडू. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता. ओव्हरची समाप्ती. आजच्या मॅचची शान पवन राठोड बॉलिंगवरती, सचिन कुटे बॅटिंगवरती. मोठा फटका मारायचा प्रयत्न चुकलेला आहे आणि डॉट बॉल. मोठा फटका मारलेला आहे आणि ते जात आहे सरळ. अशी अतिउत्कृष्ट कॅच पकडलेली आहे गोविंद पांडे यांनी आणि सचिन कुटेला झिरोच केलं का. सचिन कुटे आउट झाल्याच्या नंतर स्ट्राईकवर येतील भरत कोकाटे सर आणि पवन राठोड यांचा तिसरा बॉल राहील. अभी पवन राठौड़ ने स्लोअर गेंद रखी थी, हल्के हाथ से खेला कोकाटे सर ने और 1 रन के लिए दौड़ लगाई. अपनी बॉलिंग पे ऊपर कमांड रखते हुए पवन राठौड़ बॉलिंग कर रहे हैं. प्रोफेशनल ऑलराउंडर है और बैटिंग का नज़रिया तो पूरे पब्लिक ने देखा ही है. अभी फिर से एक बार डॉट बॉल. लास्ट बॉल, एक बॉल रह चुका है. एक बॉल रह चुका है, 5 बॉल हो चुके हैं. पुल शॉट खेलने का प्रयास था यहाँ पे बैट्समैन का 1 रन के लिए और बहुत ही अच्छी तरह से फील्डिंग की अरबाज ने. थ्रो भी अच्छा काफ़ी और ओवर की समाप्ति यहाँ पे और स्कोर होता हुआ 4 ओवर के ख़त्म होने के बाद में स्कोर है 20 रन 5 विकेट. और शायद गेंदबाजी पर अरबाज हो सकते हैं. और गैबीनाथ टीम में खेलने वाले प्लेयर बहुत बड़े बड़े नाम हैं. उसमें हमारे महेश दादा देशमुख, अबरार मोमिन और यहाँ पे अच्छी तरह से पुल करने के प्रयास था और यूनिस इनके हाथ में कैच थमा बैठे बैट्समैन.
जैसे कि मैं बोल रहा था कि गैबीनाथ में भी बहुत अच्छे अच्छे बड़े प्लेयर हैं, उसमें महेश दादा देशमुख, अबरार मोमिन, यूनुस, पांडे, भाया। आणि आता हा आपण हे बघत आहे की हा सामना जो आहे ते एकतर्फा गैबीनाथ यांच्याकडे वळत आहे, पण प्रेक्षकांना अशी अपेक्षा आहे की कोणता तरी बॅट्समन येऊन चांगले फटके मारून प्रेक्षकांना आनंदी करेल. पवन राठोड सारखा वस्ताद यांची एक इच्छा आहे की पवन राठोड सारखी थोडी फार तरी फटकेबाजी पाहायला मिळेल, ही अपेक्षा SP11 ज्युनियर या संघाकडून दर्शवली जात आहे. पहिल्या बॉलवरती युनुस यांनी चंदू सर यांनी हलक्या हाताने खेळलेला बॉल हा डॉट गेलेला आहे. परत एकदा डॉट बॉल. SP11 ज्युनियर या संघामध्ये असं होत आहे की बॅट आणि बॉल या दोन्ही याच्यामध्ये काहीच संपर्क येत नाही आहे. आत्ता जे शॉट खेळलेला आहे स्क्वेअर कट खेळलेला आहे चंदू सर यांनी, 2 रनची धावा पाहायला भेटली इथं. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता चंदू सर यांचा. परत एकदा डॉट बॉल. परत एकदा डॉट बॉल आणि ओव्हरची समाप्ती. तसाच प्रकारे स्कोर झालेला आहे. वाढती धावसंख्या 22 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. आणि कट खेळलेला आहे इथं. कोकाटे सर यांनी गेलेल्या 4 रनच्या धावासाठी. आमदार चषक चौकार. त्यात खूप मोठे प्लेयर मानले जात आहेत. दुसरा चेंडू. मोठा फटका खेळायचा होता सरांना, पण डॉट बॉल. बॅट आणि बॉल खूप दूर दूरपर्यंत संपर्कात नाही. आणि समीकरण असं असेल 28 चेंडूत 170 धावा करायच्या आहेत SP11 ज्युनियर या संघाला. आणि कट केलेला आहे 4 रनाच्या धावासाठी. आमदार चषक चौकार. सेनेचा शिलेदार तू, ठाण्याचा किल्लेदार तू, साऱ्यांना साथ घेऊनी गेलेस शिखर पार तू. जपलास प्राणपणाने. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. परत एकदा डॉट बॉल. आता फक्त औपचारिकता बाकी आहे SP11 संघ यांना ज्युनियर. परत एकदा मोठा
फटका खेळायचा प्रयत्न होता सरांचा आणि अब्रार मोमीन यांची चतुराई भरी बॉलिंग. स्लोअर बॉल केला होता त्यांनी. शेवटचा चेंडू परत एकदा फिरवला अब्रार मोमीन यांनी, पडून मधातल्या दिशेने आला आणि परत एकदा डॉट बॉल. आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर जे आहे डीजे बजाव. उर्फ कोब्रा. कोब्रा नावाने या प्रचलित बॉलर. आणि सर यांनी चंदू सर यांनी कट करून चौका मिळवलेला आहे. पवन राठोड यांच्याकडे. कट करायचा प्रयत्न होता आणि निर्धाव असा चेंडू पडलेला आहे. मोठा फटका मारलेला आहे आणि अतिउत्कृष्ट फिल्डिंग अशी गोविंद पांडे यांनी केलेली आहे. त्यांनी निश्चितच 2 रन हे संघासाठी वाचवलेले, तरी पण काही आवश्यकता नव्हती. आणि बॅट्समन फसलेला आहे आणि इथं अरबाज यांनी कॅच घेऊन विकेट पिळलेली आहे. आखरीचा चेंडू हा शिल्लक. पहिलाच रिव्हर्स स्वीप खेळलेला आहे आणि तो गेलेला आहे 4 रनच्या धावासाठी. आमदार चषक चौकार.
आणि बॉलिंगवर येत आहेत संजय मुंढे. प्रथमच आपला डेब्यू करत आहेत ते गैबीनाथ या संघामध्ये. आणि सुशील मुंडे यांनी डीप स्क्वेअर लेग या ठिकाणी चेंडू गेलेला आहे आणि 2 रनाच्या धावासाठी चंदू सर यांनी खेळलेला आहे. आणि इथं बॉलरवरती ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि तो चेंडू जो आहे तो नो बॉल असेल आणि तो यानंतरचा चेंडू यानंतरचा ओव्हर टाकतील पांडे. आणि ओके रिवर्स खेळायचा प्रयत्न आणि तो गेलेला आहे कव्हरच्या दिशेने. पवन राठोड्याची चांगली फिल्डिंग तिथंच 2 रनाच्या धावासाठी. पहिलाच हा चेंडू पांडे यांचा झालेला आहे. चंदू सर यांनी रिवर्स खेळायचा प्रयत्न करून त्याने 2 रनची धावसंख्या समोर नेलेली आहे. कट करायचा प्रयत्न आणि गेलेला आहे डॉट. आणि हा नो बॉल चंदू सर यांच्यासाठी त्याच्यावरती काही फायदा नाही उचलू शकले ते आणि 2 रनची धावसंख्या घेऊन समोर जात आहेत. नो बॉल याच्यानंतर जे चेंडू येईल तो फ्री हिट असेल. पांडे यांची खूप गद्दळ अशी बॉलिंग. रिव्हर्स स्वीप खेळलेला आहे आणि रिव्हर्स शॉट खेळलेला आहे आणि गेलेला आहे 4 रनच्या धावासाठी. आमदार चषक चौकार. डीजे वाजवा. पांडे आमदार चषक चौकार. पांडे यांना
टाकलेले आहेत आणि हे 9वा बॉल जे आहे ते येत आहे. आणि हा चेंडू वाईट बॉल आणि संपूर्ण खेळाडूंना विनंती करण्यात येत आहे की अंपायर सोबत वाद घालू नये. कोणत्याही प्रकारची हुलसबाजी करू नये. आणि या ओव्हरचा हा 10वा चेंडू समाप्त होत आहे. The previous delivery was bowled by Abrar. Abrar to Gadesar was dropped by Yunus, and here's come the shot for long on for 2 runs.
झालं आता बोरिंग मॅच सगळं संपलं हो बोरिंग मॅच सगळं संपलं आता जीतो येईल नो बॉल आणि तो गेलेला आहे. सुशील मुंडे खूप खूप प्रयत्न करत आहे बॉल पकडायचा आणि तो 4 रनाच्या धावासाठी पण गेलेला नाही आहे आणि हा नो बॉल असल्या कारणे अंपायरचा इशारा नो बॉल आणि हा चौकार आहे का नाही 3 धावा. सोनू घोळवे यांच्याजवळ 2 चेंडू शिल्लक आहेत आणि ओव्हरथ्रोचा जो झेल जात आहे चंदू सर हे स्ट्राईक ठेवतील. एकच या शेवटच्या चेंडूवर 501 रुपयाचं पारितोषिक मिळवण्याची संधी आहे सोनू घोळवे यांना.
जर रिव्हर्स स्वीप 6 मारतात सोनू घोळे तरच हे पारितोषिक त्यांना मिळेल. आणि मॅच समाप्त. मॅचचे मॅन ऑफ द मॅच पवन राठोड. स्टेजकडे या. आणि हा गैबीनाथ CC हा संघ 100 रनाने जिंकलेला आहे. पवन राठोड हे खूप मोठमोठ्या पारितोषिकचे हकदार आहेत. श्रीरामदादा बांगर आमचे वस्ताद आणि तसेच गुड्डूदादा बांगर यांनीही यांना इनाम दिलेलं आहे. पवन राठोड यांना विनंती करतो की स्टेजवर या. श्रीरामदादा बांगर सोबतच प्रकाश बांगर, गणेशदादा बांगर, संदीप बांगर,